नमस्कार मित्रांनो, मी अनिल साबळे पुन्हा एकदा आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आणि मित्रांनो, आज आपण कालपासून आलो नगरमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक काम भेटले, गॅलेक्सी हॉस्पिटल। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गॅलेक्सी हॉस्पिटल कसं आहे ते। आता आपण तिकडे चाललो आहे, तर चला तर जाऊया। तर मित्रांनो, कसं आहे, गॅलेक्सी हॉस्पिटल खूपच चांगलं हॉस्पिटल आहे आणि चांगल्या प्रकारे तिथं पेशंट वगैरे सगळे व्यवस्थित क्लिअर केले जातात। खूप चांगल्या प्रकारे लक्ष घातलं जातं आहे आणि आज तुम्हाला मी ते हॉस्पिटल दाखवणार आहे ज्या ठिकाणी आपण काम करतो आहे। तर फायनली, जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा। तर चला तर मित्रांनो, आता आपण जाऊया गॅलेक्सी हॉस्पिटल। तर हे बघा, आजूबाजूला खूपच छान असं वातावरण आहे, मस्त। आणि आता आपण जस्ट पोहोचलो आहे, तर चला तर आहे गॅलेक्सी हॉस्पिटल। पाहिलं का? लई निवांत बसले, कोणीच नाही वरती। तर मित्रांनो, आता आपण वरती चाललो आहे जिन्यानी, बघूया वरती कोणी आहे का। समोर महाराज बसलेले आणि आयसीयू रूम इकडे आहे बघा, आयसीयू रूम आहे। तर अशा प्रकारे, तर आत बघूया आपण। आत मोबाईल अलाउड नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे हॉस्पिटल आहे, तर तुम्ही पाहू शकता। असे तुम्ही कुठले? हे मडी पाथर्डीचे आहे। तर मित्रांनो, आज आपण कानिफनाथला जातो, मडीला कानिफनाथाला। तर तिथून तिथल्या मावशी भेटल्यात आपल्याला आणि कालपासून ते आमच्या सोबतच आहेत। या ठिकाणी आम्ही थांबतात ते पेशंटपाशी। मावशी, कसं काय इथं काही फरक वगैरे तुम्हाला जाणवतो? पेशंट बरं वाटलं पेशंटला? तर खूप चांगलं असं दवाखाना आहे आणि या दवाखान्यामध्ये तुम्ही जर कोणी पेशंट असेल तर तुम्ही नक्की या दवाखान्यामध्ये घेऊन या। तुम्हाला किती दिवस झाले इथे? 7 दिवस झाले। तर ह्या आजी मावशींला इथे येऊन 7 दिवस झाले। पेशंट किती दिवसात क्लिअर झाले? म्हणजे 6 दिवसात, 7 दिवसात। तर खूप असं त्यांना अनुभव या दवाखान्यामध्ये आलेला आहे आणि आपण या ठिकाणी एक पेशंट आणलेला आहे, त्या पेशंटची आपण देखभाल करतो आहे। असे भरपूर पेशंट आहे ना, त्याच्यावर पेशंटची आपण चांगल्या प्रकारे इथं व्यवस्था केलेली आहे। तर मित्रांनो, नक्की आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि इथून पुढे अशाच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहणार आहे। तर भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आपण वरती जाणार आहोत, पहिली गोष्ट त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत। मित्रांनो, आता आपण जातो आहे वरती पण तुम्हाला मी दाखवणार आहे की वरती किती पेशंट आहेत हे पण आपण बघूया, ठीक आहे? तर व्हिडिओला जोडून राहायचं आहे आणि इकडे आल्यानंतर खूप भारी वाटते, असं वाटते का गावाला जाऊ नये। पण कसं आहे, घरी सगळे आईवडील वगैरे सगळे घरी, त्यांना पण काळजी लागते। हा बाहेर गेला कामाला, नाही का? तर फायनली इथं आल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं। इथं राहण्याची सोय वगैरे सगळे व्यवस्थित आहे आणि जे काही आपले लोक इथं या ठिकाणी येतात तर आपण त्यांना चांगल्या पद्धतीने चांगल्या व्यवस्थित सांगणं आपलं काम आहे, ते पण आपण चांगल्या प्रकारे पार पाडत आहोत। तर चला, तर मी तुम्हाला आता पहिली गोष्ट आपण दवाखाना बघूया, संपूर्ण पेशंट वगैरे सगळं कसे आहेत काय नाही का, सगळं तुम्हाला मी दाखवतो। पण व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहील। तर मित्रांनो, कसं वाटलं? आता तुम्हाला मी आता दाखवलं,
खूप चांगली व्यवस्था इथं केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे इथं देखभाल केली जाते. आता मी तुम्हाला फायनली आपल्याला आंघोळ करण्यासाठी वरती एक स्पेशल जागा आहे आणि तुम्हाला वरती येण्यासाठी तुम्ही पाहू शकता एक लिफ्ट पण इथं बसवलेली आहे. आता आपण लिफ्टने प्रवास नाही केला. मावशी कसं काय बरं आहे का? जेवण वगैरे जेवल्या तुम्ही? काय खाल्लं? तर ह्या आमच्या मावशी आहेत. तर मित्रांनो ह्या मावशी आहेत आणि ह्या खूप चांगले आहेत कारण सकाळी आम्ही एकत्रच जेवण केलं, शेंगा वगैरे खाल्ल्या. मावशी तुमचं नाव सांगा. विमल माताळे. विमल माताळे. माताळे. विमल माताळे. गाव संभाजीनगर. संभाजीनगर. तुम्ही इथलेच आहेत? तर 2 दिवस झाले आपण इथं आलो आहे आणि आपण व्हिडिओ टाकली नव्हती यूट्यूबला. तर मला वाटलं आज आपला ज्या दवाखान्यात आपण काम करतो नाही का, जे पेशंट आपण आणलेत तर आपण थोडं एक व्हिडिओ बनवून टाकली पाहिजे असं मला वाटलं. त्यानंतर मी इथं पण माणसं खूप चांगली वेळ भेटली आणि खूप भारी इथं एकदम राहण्यासारखं चांगलं आहे. मावशी तुम्हाला कसं वाटलं इथं? छान वाटलं. छान आणि डॉक्टरची पण चांगली व्यवस्था आहे. सगळं व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित आहे. सगळं स्टाफ वगैरे व्यवस्थित आहे. सगळं कोणाची शिकायत काहीच नाही. प्रॉब्लेम नाही. काही कोणाची कशाचाच शिकायत नाही. problem काही नाही. डॉक्टर ईर्षे नाही, कोणाचेच ईर्षे नाही. मावशीपासून तर डॉक्टरपासून सगळे व्यवस्थित सगळे व्यवस्थित. आपल्याला मित्रांनो या दवाखान्यामध्ये आपल्याला काहीच बघावं लागत नाही. सगळे नर्स वगैरे जे काही डॉक्टर वगैरे आहेत सगळे तेच बघतात. आपल्याला फक्त पेशंटला जे काही जेवणाचं वगैरे डबे वगैरे असेल ते टायमिंगशीर आपण पेशंटला दिलं पाहिजे. इथं एवढंच फक्त नियोजन आहे, बाकी सगळं ते बघतात. काळुंके डॉक्टर. त्यानंतर नाव सांगितलं ना डॉक्टरचं नाव? नाही, डॉक्टरचं नाव नाही माहिती मला. काळुंके आहे ना? काळुंके. तर काळुंके डॉक्टर आणि दवाखान्याचं नाव आहे गॅलेक्सी हॉस्पिटल. तर प्रॉपर हे नगरमध्ये आहे. तर मित्रांनो तुम्ही कधी पण येऊ शकता. आणि फायनली आता तुम्हाला मी ज्या ठिकाणी आपण आंघोळीचं इथं व्यवस्था आहे ती पण तुम्हाला मी दाखवतो. तर चला. तर मावशी काय सांगणार तुम्हाला लोकांना? काय सांगू? आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. आपल्या चॅनलला नक्कीच हो सपोर्ट करा आणि असेच व्हिडिओ आपल्यामध्ये येत राहतील. आणि ह्या मावशी म्हणजे खूप चांगले आहेत. आपण खूप चांगला आहे. पोरगे आहे ना खूप चांगला आहे. याला लाईक करा. हो मला नक्की लाईक करा. माझ्या चॅनलला नक्की लाईक करा. बाय बाय बाय. आणि आता तुम्हाला मी आंघोळचं दाखवतो. आणि कालपासून ह्या मावशी अशी आहेत की त्यांना फक्त बोलणारा माणूस पाहिजे आणि मला पण तेच वाटतं. मला जास्त करून बोलावलं जास्त लागतं. बोलायला लय आवडतं. आणि मावशी रात्रभर आम्ही सगळे एकत्रच असतो. खूप गप्पा वगैरे मारतो आणि पेशंटकडे पण आम्ही लक्ष देतो. हो तर चला. तर तुम्हाला मी आता आपलं आंघोळचं बाथरूम वगैरे दाखवतो. ठीक आहे. ही सगळं गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. फक्त व्हिडिओला जोडून राहायचं आहे. आणि जर कोणी पेशंट असेल तर अशा हॉस्पिटलमध्ये तुम्ही नक्की या. तर चला. तर आपण तुम्हाला बाथरूम वगैरे दाखवतो. तर मित्रांनो हॉस्पिटलच्या डायरेक्ट टेरेसवरती तुम्ही पाहू शकता. इकडे वॉशरूम पण आहे इकडं. आणि इथं आतमध्ये आपल्याला आंघोळीसाठी सर्व काही व्यवस्था केलेली आहे बघा. तुम्हाला इथं गरम पाणी वगैरे मिळेल, थंड पाणी मिळेल, तुम्हाला जसं पाणी पाहिजे तसं मिळेल. आणि कपडे वगैरे तुम्हाला इथंच वरती टेरेसवरती तुम्ही सुकत टाकू शकता. तर खूप असं चांगल्या प्रकारे इथं राहण्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे. तर आमच्या आजी मला हसतात तिकडे बघून. व्हिडिओ काढतोय ना. तुम्ही निवांतवरती आले बसायला? हां कपडे धुतले का? ठीक आहे. मी तर खालीच घातले सुकामध्ये. चालेल. चला येऊ खाली. तर हे बघा मावशीने इकडे कपडे सुकत टाकलेत. मावशी या खाली. खूप जीव लावतात बरं का मावशी. पण छान आहे बोलायला बिलायला एकदम मस्तपैकी. आता आपण जातोय खाली. आणि खूप मला इथं आल्यानंतर खूप भारी वाटलं. असं वाटतं इथं राहून घ्यावं, जास्त करून जाऊच नाही गावाला. पण कसं आहे घरी आपले आईवडील आहेत, त्यांना पण काळजी वाटते. तर मित्रांनो चांगलं काम आहे. आपण पेशंटचं देखभाल करतो, आपण त्यांना गोळ्या औषधं वगैरे पुरवतो. तर हे आपलं काम आहे. आपलं चांगलं भेटलं आपण चांगलंच वागलं पाहिजे. तर चला आपण दाखवतो. हे बघा इकडे पण पेशंट आहे, पाहू शकतो तुम्ही. इकडे पण आहे वगैरे गेली. सर्व काही ते व्यवस्थित आहे, काहीच अडचण नाही. तुम्हाला इथं काही कसल्या गोष्टीची तकलीफ नाही होणार. आता आपण जातोय खाली. इथं लिफ्ट वगैरे सगळी सुविधा आहे. तर तुम्ही आपल्या हॉस्पिटलला इथं कधी पण या. नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ मित्रांना शेअर करत चला.
आणि पहिली गोष्ट असते की स्वामींचा इथे मूर्ती आहे, ती पण मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाहू शकता समोर स्वामींची मूर्ती आहे. दररोज इथं स्वामींची पूजा अर्चा वगैरे केली जाते. आणि मित्रांनो, पहिली गोष्ट अशी की आज गुरुपौर्णिमा आहे. हे लक्षात असू द्या, तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, परंतु आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्या सगळ्या कुटुंबांकडून आणि माझ्याकडून पण सर्वांना. तर तुम्ही पाहू शकता आपल्या स्वामींचं इथं एक मूर्ती स्थापन केलेली आहे. हार वगैरे दिवा वगैरे तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे लावला जातो आहे. तर आणि समोर इकडे तुम्ही पाहू शकता आयसीयू रूम आहे. हे बघा, इकडे आयसीयू रूम आहे आणि जे काही पेशंट आयसीयू रूममध्ये आहेत त्यांना आपण डबे वगैरे किंवा गोळ्या औषध वगैरे काय लागेल ते खालून जे स्टोअर आहे त्या स्टोअरमधून वरती आणलं जातं. तर मी तुम्हाला ते स्टोअर दाखवणार आहे. तर चला, तर आता आपण खाली जाऊया. जनरल रूम जो आहे तो वरती आहे आणि आयसीयू रूम मध्ये आहे. आता आपण जाऊया खाली. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण आले डायरेक्ट 3rd फ्लोअरला, 1 नंबर नाही का. इथून गोळ्या वगैरे घेतल्या जातात आणि इथून वरती जे काही पेशंट आहेत त्यांना इथून वरती गोळ्या पुरवल्या जातात. दादा कसं काय, बरोबर ना. तर ते भाऊ बसले, इथून गोळ्या वगैरे दिल्या जातात आणि वरती जे काही पेशंट आहेत तर पेशंटसाठी पुरवले जातात. तर तुम्ही पाहू शकता आजूबाजूला खूपच चांगलं असं हॉस्पिटल आहे आणि तुम्ही कधी पण येऊ शकता. इथं कोणी पेशंट असलं तर नक्की घेऊन या. आणि हे बघा, एक मिनिट. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हॉस्पिटलचं नाव आहे गॅलेक्सी हॉस्पिटल. हे नगरमध्ये आहे. हे आहे हॉस्पिटलचं जे मेन काउंटर आहे आणि तुम्ही पाहू शकता. गजानन मेडिकल, इथं तुम्हाला सर्व काही गोळ्या औषधं इथं मिळाले जाते. तर हे बघा, इथून लिफ्टची सोय आहे वरती जाण्यासाठी. आणि हे बघा, आणि गेट पण आहे इथे चांगल्या प्रकारे आणि वॉचमॅन वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे इथं. मावशी काय आणले तुम्ही? चहा पेशंटला? मावशी चहा घेऊन आलेत. हां, नाही, द्या. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं हॉस्पिटल तुम्ही पाहू शकता. हे बघा, खूप असं मोठं हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे एक प्रकारचं काम मिळालं आहे आणि आपण ते करतो आहे. चांगल्या प्रकारे आपण पार पाडायचं काम करतो आहे. तर हे बघा, माझ्या पाठीमागे इथं वॉचमॅन वगैरे इथं थांबतात. गाडी पार्किंगसाठी खाली जागा आहे. इकडं आपण इथून गाडी पार्किंगसाठी खाली जागा आहे. इथं आपल्याला राहण्यासाठी एक स्पेशल रूम आहे सेपरेट. आपण तिकडंच असतो राहण्यासाठी. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हे हॉस्पिटल? तर तुम्ही पाहू शकता खूप मोठं असं हॉस्पिटल आहे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करत आहोत. जे काही पेशंट आहेत तर फक्त आपण त्या पेशंटला गोळ्या औषधं देणे किंवा जेवण वगैरे देणे हेच आपलं काम आहे. आपण नेऊन द्यायचं, ते त्यांचं ते बघतात. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप चांगली संधी मिळाली आपल्याला. जे काही पेशंट लोक आहेत यांना चांगल्या प्रकारे सुधारायचं नाही का, जे काही जेवण वगैरे आहे टायमिंगशीर द्यायचं. तर ही संधी मित्रांनो कमी लोकांना मिळते आणि ही आज आपल्याला मिळाली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहा आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा. तर भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला जोडून राहायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. जय आदिवासी, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. धन्यवाद.